राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सध्या एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। विशेष म्हणजे जे शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता कधी जमा होणार याची आतुरतेने वाट बघत होते, त्यांच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे। कारण बऱ्याच दिवसांपासून आज हप्ता येणार, उद्या हप्ता येणार, कालच पैसे खात्यात आले अशा अनेक अफवा सोशल मीडियावर फिरत होत्या। पण प्रत्यक्षात पाहिलं तर अजून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला नाही हे वास्तव सुद्धा आपण नाकारू शकत नाही। मात्र याचा अर्थ असा होत नाही की पैसे मिळणारच नाहीत। खरं सांगायचं तर राज्य सरकारकडून 8वा हप्ता देण्यास थोडा उशीर झाला असला तरी सुद्धा आता हप्ता वाटण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची किंवा विनाकारण चिंता करण्याची काही गरज राहिलेली नाही। थोडासा संयम त्यांनी ठेवला पाहिजे, कारण लवकरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचं सरकारकडून अधिकृतपणे सांगण्यात आलंय। आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे। राज्यभरात जवळपास 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। यासाठी सरकारकडून तब्बल 2475 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला जाणार असल्याची अतिशय महत्त्वाची अपडेट सरकारकडून मिळत आहे। म्हणजेच सरकारने आता प्रत्यक्ष हप्ता वाटपाची प्रक्रिया सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येण्याचा मार्ग मोकळा झाला। त्यामुळे तुमचंही बँक खातं तपासण्यासाठी तुम्ही तयार ठेवा, कारण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्याच्या दिशेने पावलं पडतायत। मात्र इथे सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात तोच आहे की हा हप्ता नेमका कधी जमा होणार, कारण राज्यातील साधारणपणे 91 लाख शेतकरी याच उत्तराची वाट बघत आहेत। सरकारकडून प्रत्येकी 2000 रुपयांचा हप्ता देण्यासाठी एकूण 2475 कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे। हे जवळपास निश्चित झालेलं आहे, पण हा निधी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी पोहोचणार हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। याबद्दलची सविस्तर आणि अचूक माहिती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजणारच आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी जमा होणार, कोणत्या तारखेला येणार, कोणत्या दिवशी आणि साधारणपणे किती वाजता पैसे खात्यात दिसतील, ही सगळी माहिती प्रत्येक शेतकऱ्याला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची संपूर्ण A to Z माहिती समजून घेणार आहोत। म्हणजेच तुमच्याही बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होऊ शकतो याचं स्पष्ट चित्र तुम्हाला मिळेल। कारण आता सरकारकडून हप्ता वाटपाची प्रत्यक्ष तयारी सुरू झालेली असून 2475 कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। आता खरं पाहिलं तर राज्य सरकारने हा 8वा हप्ता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातच देणं अपेक्षित होतं, पण निवडणुका, तांत्रिक अडचणी आणि इतर काही कारणांमुळे हा हप्ता देण्यास विलंब झाला। त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांमध्ये नाराजी तयार झाली। मात्र आता सरकारलाही स्पष्टपणे लक्षात आलं आहे की शेतकऱ्यांना नाराज ठेवून चालणार नाही। याच कारणामुळे सरकारने आता महत्त्वाचं पाऊल उचललं आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्याच्या हालचालीत वेग आला। त्यामुळे आता शेतकऱ्यांनी फारशी चिंता न करता पुढील अधिकृत अपडेटकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे। मग आता पुढचा मोठा प्रश्न असा आहे की हा हप्ता नेमका कशा पद्धतीने जमा केला जाईल, तो कधी जमा होणार आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येणार की काही ठराविक शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळेल। यासोबतच हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला कोणती कामं पूर्ण करावी लागतील हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। कारण सध्या सरकारकडून काही शेतकऱ्यांचे हप्ते थांबवले जात असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कोणते शेतकरी अपात्र ठरणार आहेत, कुणाचा हप्ता बंद होऊ शकतो आणि तुम्ही पात्र राहण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे हे सगळं समजून घेणं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। आता या व्हिडिओमध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दलची संपूर्ण A to Z माहिती आपण पाहणार आहोत। हप्ता कधी येईल, कोणाच्या खात्यावर जमा होईल, कोणाला अपात्र ठरवलं जाऊ शकतं आणि हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी कोणती आवश्यक कामं पूर्ण करावी लागतील याबद्दलची सविस्तर माहिती इथे दिली जाणार आहे। त्यामुळे फक्त काही मिनिटं काढून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा, म्हणजे भविष्यात येणारी प्रत्येक महत्त्वाची अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल। चला तर मग आता सविस्तर अपडेट समजून घेऊया। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी, विशेषतः जे शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। आता तुम्ही लक्ष द्या, कारण राज्य सरकारकडून हप्ता वाटपाच्या हालचालींना वेग आल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। आधी हप्ता देण्यास उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती, पण ही नाराजी दूर करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे।
याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांची नाराजी कमी करण्यासाठी सरकारने अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललं. त्यानुसार आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता जमा करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याअंतर्गत राज्यातील जवळपास 91 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण 2,475 कोटी रुपयांचा निधी जमा केला जाणार आहे. आता ही घडामोड शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी असून पुढे आपण याबद्दलची सविस्तर आणि नेमकी माहिती टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. आता यासाठी थोडं लक्ष देऊ नये का? केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी PM किसान सन्मान निधी योजना राबवली जाते, ज्यामध्ये वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. याच धर्तीवर राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी योजना सुरू केली. या योजनेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयांचा लाभ मिळतो. हा लाभ एकाच वेळी न देता प्रत्येकी 2,000 रुपये असे 3 टप्प्यांमध्ये दिला जातो. म्हणजे वर्षभरात 3 वेळा शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतात. आता याच योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढचा हप्ता जमा करण्याची तयारी सुरू आहे. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केला जाणार आहे. आतापर्यंत या योजनेतून शेतकऱ्यांना 7 हप्ते मिळाले असून आता 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपण्यात आलेली आहे. सध्या राज्यात जवळपास 91,97,000 शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत आणि 8व्या हप्त्याच्या वाटपासाठी कृषी विभागाने वित्त विभागाकडे तब्बल 2,475 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली असल्याची माहिती सुद्धा समोर आली. आता हा निधी एकदा मंजूर झाला की त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला फारसा वेळ लागणार नाही. सध्या स्थिती अशी आहे की कृषी विभागाकडून हप्ता वाटपासाठी वित्त विभागाकडे 2,475 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला. म्हणजेच एकूण 2,475 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून आता वित्त विभागाकडून या निधीला अंतिम मंजुरी मिळाली की लगेच हप्ता वितरणाची पुढची शासकीय प्रक्रिया सुद्धा सुरू होईल. ही संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली तर शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. कृषी विभागाने निधीची मागणी केल्यामुळे आता हप्ता जमा होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला. ही बातमी शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिलासादायक आहे, कारण नमो शेतकरी योजनेअंतर्गत पुढचा हप्ता म्हणजेच प्रत्येकी 2,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत आणि त्यापैकीच ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी काही आवश्यक अटी पूर्ण करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर EKYC पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा केला जाईल. ज्यांनी अजूनही EKYC पूर्ण केलेली नसेल अशा शेतकऱ्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करावी, म्हणजे हप्ता मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. हा निधी एकदा मंजूर झाला की त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला फारसा वेळ लागणार नाही. सध्या स्थिती अशी आहे की कृषी विभागाकडून हप्ता वाटपासाठी वित्त विभागाकडे 2,475 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला. तो मंजूर सुद्धा झाला आणि आता पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे. यानंतर अजून एक महत्त्वाची अट आहे, ती म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं. जर तुमचं आधार कार्ड बँक खात्यासोबत जोडलेलं नसेल तर पैसे जमा होण्यात अडचण येऊ शकते. म्हणूनच तुम्ही स्वतः तपासून घ्या. EKYC अजून केली नसेल तर ती तात्काळ पूर्ण करा. त्याचप्रमाणे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का नाही हे सुद्धा नक्की करून घ्या. जर लिंक नसेल तर बँकेत जाऊन किंवा संबंधित माध्यमातून ती प्रक्रिया पूर्ण करा. याशिवाय फार्मर ID असणंही तितकंच गरजेचं आहे. ज्यांच्याकडे अजूनही फार्मर ID नाही त्यांनी ती काढून घ्यावी. ही सगळी कामं पूर्ण असतील तरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल. अन्यथा हप्ता आणण्याची शक्यता आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर 8व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर EKYC अनिवार्य आहे. त्याचबरोबर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं सुद्धा गरजेचं आहे आणि सोबत तुमच्याजवळ फार्मर ID कार्ड असणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना ही कामं वेळेत पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलं, जेणेकरून हप्ता जमा होण्यात कोणताही अडथळा येणार नाही. जर तुमच्या खात्यावर PM किसान योजनेचा 21वा हप्ता आधीच जमा झाला असेल तर तुम्ही EKYC पूर्ण केली असेल, तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असेल आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्ही निश्चिंत राहा. तुमच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्याची 100% शक्यता आहे. म्हणजेच या सगळ्या अटी पूर्ण असतील तर हप्ता आणण्याचं कोणतंही कारण उरत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी जमा होणार? तर मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचे पैसे पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. कोणत्या तारखेला पैसे येऊ शकतात याबद्दलची माहिती सुद्धा हळूहळू आता पुढे येत आहे. तुम्ही पेपरमध्ये किंवा बातम्यांमध्ये पाहिलं असेल की कृषी विभागाने नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी वित्त विभागाकडे 2,475 कोटी रुपयांचा निधी मागितला.
अशी मोठी बातमी सध्या चर्चेत आहे. म्हणजेच आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता प्रत्यक्षात जमा होण्याच्या दिशेने गोष्टी पुढे सरकत आहेत. या निधीतून राज्यभरातील सुमारे 91,97,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा केले जातील. सध्या परिस्थिती अशी आहे की 8व्या हप्त्यासाठी कृषी विभागाकडून वित्त विभागाकडे 2,475 कोटी रुपये मागण्यात आले आणि त्याला मंजुरी मिळताच हप्ता वितरणाची प्रक्रिया सुद्धा पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा निधी एकदा मंजूर झाला की शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणं लगेच सुरू होईल. पुढच्या महिन्यात म्हणजे 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच निधीला मंजुरी मिळताच सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले जातील. एकंदरीत पाहिलं तर 5 फेब्रुवारीच्या आधी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाईल अशी शक्यता आता बळावत चाललेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विनाकारण चिंता करायची अजिबात गरज नाही. सध्या निधीची मागणी करण्यात आली असून वित्त विभागाकडून मंजुरी मिळताच पैसे जमा केले जातील. त्यामुळे हप्ता येण्याचा मार्ग आता जवळजवळ मोकळा झाला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर किंवा काही ठिकाणी आज पैसे येणार, उद्या हप्ता जमा होणार अशा बातम्या फिरत आहेत. पण अशा अफवांवर बिलकुल विश्वास ठेवू नका असं सरकारकडून सांगण्यात आलं. कारण नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारला ठराविक शासन प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्षात हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो हे लक्षात ठेवणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची अतिशय महत्त्वाची नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दलची लेटेस्ट अपडेट. पुढे कोणत्या खात्यावर, कोणत्या तालुक्यात आणि कोणत्या मंडळात पैसे जमा होतील याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढच्या अपडेटमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला अशी माहिती सर्वात आधी मिळावी यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता ही बातमी उपयोगाची वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेट्स आणि हप्त्याबद्दलची अचूक माहिती मिळवण्यासाठी जवळच दिलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा.